नमस्कार मैत्रिणींनो. एक अशामध्ये काही पेशंट वाढत चाललेले आहेत, जे म्हणजे लहान मुलं. काउन्सिलिंगसाठी म्हणा किंवा एक मत घेण्यासाठी म्हणा किंवा अनेक वेगवेगळ्या विचारांसाठी निर्णय घेण्यासाठी लहान मुलांचे आईवडील जागरूक होताना दिसत आहेत आणि आवर्जून विचारायला येत आहेत. त्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. नमस्कार, मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या बिसादेवी डॉक्टर ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. एक प्रामुख्याने मुद्दा येतो तो यामध्ये बराच प्रामुख्याने मुद्दा येतो मुलांना वाढवताना शाळेचा. म्हणजे कुठलं बोर्ड घ्यावं इथपासून ते मुलांचा अभ्यास कसा घ्यावा, मुलांशी कसं वागावं बोलावं, या सगळ्या गोष्टींमध्ये आजकाल एक थोडीशी सुसूत्रता येणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण अनभिज्ञपणे आपण अनेक आपली स्वप्न मुलांवर लादत चाललो आहोत. कुठल्या शाळेत टाकावं हे फक्त स्टेटसवर अवलंबून राहिलेलं आहे. म्हणजे कोणाची मुलं कुठे आहेत, कोणत्या शाळेत शिकतात हे बघून आपण आपली मुलं टाकतो. आपण आपल्या आर्थिक परिस्थितीचा किंवा आपण आपल्या शिक्षणाचा किंवा तुम्ही तुमच्या घरातील वातावरणाचा मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भात विचार करताना फार जागरूक असता असं वाटत नाही आणि त्यामुळे अनेक वेगवेगळ्या अडचणी येतात. म्हणजे मराठी मीडियमच्या शाळांमध्ये टाकताना कमीपणा वाटतोय, त्यामुळे कदाचित मराठी शाळा बंद पडत आहेत. सगळीकडे CBSE पॅटर्न लागू होणारच आहे, त्यात काही प्रश्नच नाही. पण तुम्हालासुद्धा एक जागरूक पालक म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना कुठे शाळेत टाकणार आहात हा भाग बघणं खरंच खूप गरजेचं आहे. कारण हे जे बर्डन आहे मुलांवरती अभ्यासाचं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी मुलांची भावनिक गुंतागुंत वाढवत आहेत आणि मुलांना व्यक्त होणं विसरवत आहेत. म्हणजे एक अगदी छोटासा व्हिडिओ बघण्यात आला की अंगणवाडीमध्ये सहज म्हणून जे काही हसणं खेळणं असतं ती टीचर त्या मुलीला विचारते किंवा एक टीचर त्या मुलीला विचारतात की तू हातावर काय काढले, ते ती मेहंदी बोलते. मेहंदी काढलेली असते ती मेंढी बोलते. तिला मेहंदी असा स्पष्ट उल्लेख येत नसतो आणि ती खळखळून हसते. बाकीचे पण खळखळून असतात. तो आनंद ज्या वयात मुलांना घ्यायला हवा तो घेता येत नाही. सोबतच जो आहे तो दुसरा व्हिडिओ लगेच इंग्लिश मिडियमच्या शाळांमधला असतो की तिथं त्या मुलाला फक्त ती टीचर विचारते काही तर त्याला ते आन्सरसुद्धा विशिष्ट लँग्वेजमध्ये देण्यासाठीच अट्टहास असतो, ते म्हणजे इंग्लिश. म्हणजे त्याच्या घरामध्ये इंग्लिश बोलली जाऊ देत नाही जाऊ देत याच्यावरती काही प्रश्न नाही, पण त्यांनी मोकळेपणानं तिथं व्यक्त होणंही गरजेचंच आहे. त्याला तो जर रडत असेल एखाद्या गोष्टींवरून, त्याला जर तिथे काही वाईट वाटत असेल तर ती भावना त्याची फुटणार कुठे, तो बोलणार कुठे? आणि इथूनच मुलांच्या भावनांवरती गदा उचलल्या जात आहे. मुलांना व्यक्त होणं कळत नाही आहे. व्यक्त होण्यासाठी भाषा खूप महत्त्वाचा रोल निभावते आणि मुळातच लहानपणापासूनच हे इंग्लिश एवढं काही आपल्या घरामध्ये घर करून बसलं आहे की ते बाहेर जायला खरंच वाटच मिळत नाही आहे भावनांना. म्हणजे मान्य आहे, आर्थिक तुमची प्रबलता वाढवण्यासाठी किंवा तुमच्या प्रगतीसाठी इंग्लिश गरजेची आहे, पण एवढीही गरजेची नाही की तुम्ही तुमच्या मुलांच्या भावनासुद्धा एखाद्या शाळेत जाऊन व्यक्त करू शकत नाहीत. का? कारण तिथे बसलेली जी ऑथॉरिटी असते ती कदाचित जर का तुमचं फ्लुएंट इंग्लिश नसेल तर तुम्हाला फ्लुएंट इंग्लिश येत नाही म्हणून तुम्हाला हिणवण्यापासून ते तुम्ही मुलासाठी घरी इंग्लिश बोला एवढा अट्टहास धरतात. का? कारण जर मुलाची प्रगती झाली तर ती शाळेमुळे आणि जर मुलाची अधोगती झाली किंवा मुलाला चांगले मार्क्स नाही मिळाले तर ती पालकांमुळे, असा आरोप केला जातो. हो, मी हे आवर्जून सांगेल की हे घडताना दिसतं आणि त्यामुळे पालक तर फ्रस्ट्रेशनमध्ये जातात, पण मुलांची प्रगती आणि मुलांची भावनिक जी काही गुंतवणूक आहे किंवा मुलांच्या भावनांचा जो काही आपण कंट्रोल करण्याची जी ताकद आहे ती कुठेतरी आपण सरेंडर करत आहोत किंवा कोणाच्या तरी हातात देत आहोत. तू व्यक्त व्हावं तर इंग्लिशमध्येच व्यक्त व्हावं असं कुठे आहे का? अजिबात नाही. आपण सुद्धा कित्येक तरी इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये जे टीचर्स आहेत ते मराठी मिडियममध्ये शिकून मग तिथे टीचर झालेले आहेत, याबाबत काहीच दुमत नाही. मग तुम्हाला जर ते शिकण्यासाठी एवढं परफेक्ट होण्यासाठी कितीतरी ट्रेनिंग द्याव्या लागलेल्या आहेत, कितीतरी वेळेस तुम्हाला ते शिकवावं लागलेलं आहे आणि तुम्ही या एवढ्याशा मुलाला अपेक्षा करता की त्याने घरी जाऊन इंग्लिशमधूनच व्यक्त व्हावं किंवा तुम्ही शाळेत असतानासुद्धा त्यांनी त्याच पद्धतीत बोलावं किंवा नाही तर दुसऱ्या भाषेत बोलायचंच नाही, मग तो व्यक्त तरी कसा होईल? म्हणजे जर त्याला साधं मोशन जरी आलं तरीसुद्धा त्याला जर इंग्लिशमधून बोलता येत नसेल, त्याला जर टॉयलेटला किंवा वॉशरूमला जायचं असेल आणि त्याला जर परमिशन इंग्लिशमधून जर घेता येत नसेल
तर तीच भावना जर त्याची तिथं मोकळी होत नसेल तर ऑब्व्हियस आहे त्याच्यामधली ती जी दडपण आहे, घुसमट आहे, ती वाढणार. तो तिथे सेटल होऊ शकणार नाही. फक्त माझ्या आईवडिलांनी मला या शाळेत घातलं आहे म्हणून तो तिथे राहील. आणि ही जर गुंतागुंत सोडायची असेल तर खरंच तुम्हाला गरज आहे पुनर्विचार करण्याची की तुम्ही तुमच्या मुलांना कोणत्या शाळेत टाकावं, कोणत्या बोर्डात टाकावं, रादर तिथलं वातावरण काय असावं. तिथलं वातावरण जर तुमच्या मुलाला पोषक नसेल, पूरक नसेल तर तुम्ही त्या शाळेबाबतीत खरंच पुनर्विचार करण्याची गरज आहे. आणि पुन्हा एकदा आवर्जून सांगते पालकांनो की जर तिथे इंग्लिशमुळे जर तुमच्या मुलाची जी काही कोंडी होत असेल किंवा तुम्हालासुद्धा वारंवार जर एखादी तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायचा असेल तर सरळ सरळ टीचर्स इंग्लिश वापरून, इंग्लिश शब्द वापरून किंवा अनेक इंग्लिश प्रश्न विचारून तुम्हाला निशब्द करतात. म्हणजे तुमचा तो प्रश्न समोर येऊच नाही. ही फॅक्ट आहे आणि हे अनेक पालक भोगत आहेत. माझ्यासमोर याच स्वरूपातले पेशंट येत आहेत. पेशंट कशा स्वरूपात येतात की मॅडम याला शाळेतलं काही कळतच नाही, आम्ही एवढा पैसा घालून याला शाळेत घातलं आहे, इंग्लिश मिडियमला घातलं आहे, आम्ही एवढी फीस भरतो, मग ह्याचं पुढचं शिक्षण कसं व्हावं, याला हा अभ्यासच करत नाही. अभ्यास करण्यासाठी त्यांनी व्यक्त होणं गरजेचं आहे, त्यांनी बोलणं गरजेचं आहे. जेव्हा त्याला गरज आहे त्याच्या भावना व्यक्त करण्याची तेव्हा त्याला ती भाषा येणं गरजेचं आहे. आणि आपला हा जो अट्टहास आहे प्रत्येक पालकाचा की आम्ही इंग्लिश मिडियममध्येच मुलांना टाकणार किंवा इंग्लिशमध्येच पुढे शिकवणार, तर स्वतः पण एक गरजेचं आहे बघणं की तुमचा मुलगा, तुमची मुलगी त्या वातावरणात स्वतःला फिट अँड फाईन समजते का किंवा तिथं कम्फर्टेबल समजते का. तिथं जर ती तुम्हाला कम्फर्टेबल समजत असेल तर पुढे चालून त्याच्यापुढे शिक्षणाचा प्रश्न येतो किंवा त्याला व्यक्त होण्याचा प्रश्न येतो. त्यानंतर तुम्हाला जर फक्त त्याला ॲकॅडमिकमध्येच किंवा परीक्षांमध्येच मोठं करायचं असेल तर तुम्ही आवर्जून त्या शाळा निवडा. तुम्हाला त्या पद्धतीने त्या निवडाव्या लागतील किंवा तो तुमचा विचार आहे पर्सनली. पण जर का तुम्हाला त्याला आयुष्याच्या लढाईत जिंकायचं असेल तर सगळ्यात अगोदर तर मी सांगते त्याला भावना व्यक्त करणं आलं पाहिजे आणि तेही त्याच्या भाषेत आलं पाहिजे. म्हणजे एक पेशंट माझ्याकडे अगदी 4-5 दिवसांपूर्वी आली होती. तिथे लिटरली ती काहीच बोलत नव्हती. तिच्या आईवडिलांनी तिला 1000 प्रश्न विचारले तरी ती काही व्यक्त नाही झाली. मी तिला बोलले तरी ती व्यक्त नाही झाली. हा अबोला, हा जो काही संवाद हरवत चाललेला आहे, मुलांचं व्यक्त होणं हरवत चाललेलं आहे, हा कशामुळे आहे. त्याच्या मागच्या महिन्यामध्ये एक पेशंट आली होती, असंच की शाळेमध्ये बोलत नाही, पालकांचा अट्टहास की तिने असं भाषण करावं, ते करावं, हे करावं, इतर मुलांसारखे तिने पुढे जावं. प्रत्येकाचीच ती कॅपॅसिटी नसते. प्रत्येकाने जर तुम्ही माशाला म्हटलं तू झाडावर चढून दाखव तर शक्य नाही आणि तुम्ही जर पक्षाला म्हटलं तू पोहून दाखव तर शक्य नाही. ज्याची त्याची धाटणी असते, ज्याची त्याची एक लेवल असते अभ्यास करण्याची. प्रत्येकच जण काय IIT मधून इंजिनियर, हाय कॉलेजला जाऊन IIT मधून इंजिनियर होणार नाही किंवा प्रत्येकजण डॉक्टर होणार नाही. काही अनेक असे ऑप्शन्स असतात जे तुम्ही करू शकता. तसेच शिकवण्याच्याही अनेक पद्धती असतात ज्या तुम्ही अवलंबू शकता, ज्या तुम्ही फॉलो करू शकता तुमच्या मुलांसाठी. आपण फक्त ऑप्शन्स खूप लिमिटेड ठेवले असल्यामुळे याचा आघात तुमच्या मुलांच्या मानसिकतेवर होत आहे. हा आघात तुमच्या मुलांच्या मानसिकतेवर होण्यासाठी आपण कुणालाच ब्लेम करणार नाही आहेत, तर फक्त आपण आपलं आत्मपरीक्षण करून बघणार आहोत की माझा मुलगा किंवा माझी मुलगी त्या वातावरणामध्ये किती फिट आहे. कारण उद्या यश अपयशापेक्षाही तो लाईफमध्ये किती सक्सेसफुल म्हणून जगणार आहे किंवा तो लाईफच्या ज्या बॅटल्स आहेत वेगवेगळ्या, त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी तो कशा फेस करणार आहे हे समजणं जास्त महत्त्वाचं आहे. जर त्याच्या आयुष्यात वेगवेगळ्या विचारांचे लोक येत असतील, शाळेमध्ये मित्रमैत्रिणी असू दे, टीचर्स असू देत, जेवढ्या वेगवेगळ्या पद्धतीचे त्याला फेस करावे लागणार आहे, तो त्या सगळ्यांना त्या पद्धतीने फेस करू शकतो का तो तिथे कमी पडतोय त्यांना फेस करण्यासाठी, हे बघणं फार गरजेचं आहे. आणि हे नक्की आवर्जून लक्ष द्या तुमच्या मुलांच्या बाबतीत की तुम्ही तुमच्या मुलांना कुठल्या शाळेत टाकताय, त्याचं वातावरण कसं आहे, रादर त्याचं टीचर्ससोबत बिहेवियर कसं आहे किंवा तुमच्या मुलाच्या हायर अथॉरिटीचं तुमच्यासोबत बिहेवियर कसं आहे. ते प्रत्येक वेळेस हा इंग्लिश वापरून तुम्हाला दाबून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत का की तुमचे प्रॉब्लेम्स त्यांच्यापर्यंत येऊच देत नाही आहेत. नक्की विचार करा. तुमच्या मुलांचं भविष्य हे फक्त तुमच्या हातात आहे. त्यांना भावनिक सरेंडर करू नका. भावनिकरित्या त्यांना मोकळेपणाने बिनधास्तपणे जगू द्या. त्यांना व्यक्त होता आलं पाहिजे, त्यांना व्यक्त होऊ द्या. माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.